श्रावण महिन्यामध्ये येणारे खूप सारे उपवास आणि या उपवासाच्या दिवशी सकाळी झटपट नाश्त्यासाठी त्याचबरोबर थोडं पोटभरीचं देखील असावं अशा पद्धतीचं काहीतरी नाश्त्यासाठी हवंच ना. आज मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीचं छान असं उपवासाची ही रेसिपी घेऊन आलेली आहे, जी अवघ्या तुमची 5 मिनिटामध्ये बनवून तयार होणार आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा बनवल्यानंतर वारंवार बनवाल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर रेसिपीच्या शेवटी तुम्हाला या धिरड्यांबाबतचं एक सिक्रेट मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे धिरडे जर कुरकुरीत हवे असतील तरी देखील कुरकुरीत बनवू शकता आणि अशा पद्धतीचे मऊसूत हवे असतील तरी देखील तुम्ही बनवू शकता. म्हणजे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे हे धिरडे कशा पद्धतीचे बनवायचे हे मी तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. त्यासोबत आपण ही उपवासाची आमटी देखील बनवून तयार केली. उपवासाचे थालीपीठ आणि त्यासोबत ही उपवासाची आमटी अगदी दमदमीत असा नाश्ता आहे किंवा जेवण आहे. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावण महिना स्पेशल आज आपण हे उपवासाचे छान असे खुसखुशीत थालीपीठ तयार केलेले आहे. त्यासोबत उपवासासाठीची ही आमटी देखील बनवलेली आहे. त्यासाठी जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी करायचे असतील तर रात्री तुम्हाला ही भगर भिजत घालायची. साधारणतः 2 वाटी एवढी वरई घेतलेली आहे, भगर घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण साबुदाणा. फक्त पाऊण वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा. अगदी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं. रात्रभर पाण्यामध्ये असंच भिजत करायचं. अगदी ही पूर्वतयारी आहे, अगदी जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये ही पूर्वतयारी होते. आणि सकाळी आपल्याला ज्यावेळेस धिरडे करायचे त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही अशा पद्धतीने ही वरई आणि साबुदाणा छान असं मिक्सरला दळून घ्यायचं. हे दळून घेण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी क्वांटिटीमध्ये आहे. त्यामुळे अवघ्या 3 ते 4 मिनिटामध्ये हे सर्व मिक्सरला दळून होतं. आणि तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल तर थोड्या क्वांटिटीमध्ये ते अगदी झटपट बनवून तयार होतात. हे पहा, अगदी तुम्ही फक्त हे पीठ रेडी करून ठेवलं की तुमचे हे थालीपीठ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्येच थालीपीठ बनवून तयार होतं. अगदी जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त बारीक दळून घ्या. सर्व पीठ या ठिकाणी व्यवस्थित बारीक असं दळून झालेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हे थालीपीठ करायला घेतात त्यावेळेस खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त तयारी तुम्हाला जी आहे ती अगोदर करून ठेवायची आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी. ते छान असे मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्या, म्हणजे ही आमटी चवीला छान लागेल. त्यानंतर यामध्ये टाकायची हिरव्या मिरच्या 4 ते 5. आता उपवासाला जर तुमच्या भागामध्ये जिरा आणि कोथिंबीर खाल्ली जात असेल तर नक्कीच तुम्ही ती देखील यामध्ये यूज करू शकता फोडणी देताना. आता यामध्ये आपण हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान अशी थंड करून मिक्सरला कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी दाटसर असं हे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं परफेक्ट या ठिकाणी आमटीसाठीचा हा मसाला दळून झालेला आहे. कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे. आता साजूक तुपाऐवजी जर तुम्हाला शेंगदाणा तेल वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता, परंतु साजूक तुपामुळे ही आमटी चवीला अतिशय छान अशी लागते. आता या ठिकाणी हलकासा आपल्याला हा मसाला 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा. त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही आमटी घट्ट किंवा थोडीशी पातळ देखील ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे, कारण ही आमटी शिजल्यानंतर आणखीन थोडीशी दाटसर अशी होते. त्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम केलेला आहे. मध्यम आचेवर छान अशी उकळी घ्यायची. यामध्ये अगदी लहान आकाराचा 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चमचा असेल तर 1 चमचा एवढं मीठ टाकायचं. छान असं मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम मोठा करायचा. मोठ्या आचेवर 1 ते 2 उकळी छान अशी काढून घ्यायची. हे पहा, शेंगदाण्याची आमटी आपली बनवून तयार होत आलेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. परफेक्ट या ठिकाणी तयार झाले. त्याचबरोबर आपलं थालीपीठ धिरडे करण्यासाठीचं जे पीठ आहे ते देखील परफेक्ट या ठिकाणी भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं या ठिकाणी झालेलं आहे. आता भिजल्यानंतर देखील तुम्हाला जर यामध्ये थोडासा साबुदाणा वाटत असेल तर तुम्ही साबुदाणा या ठिकाणी पुन्हा एकदा मिक्सरला हे पीठ दळून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ अगोदरच टाकू नका, ज्यावेळेस तुम्हाला हे धिरडे बनवायचे त्यावेळेस टाका.
त्यानंतर डोसा करण्याचा जो तवा आहे त्या तव्यावर छान असं साजूक तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यावर हे थालीपीठ छान असं पातळ असं व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं. अगदी छान परफेक्ट असं मऊसूत तयार होतं. त्याचबरोबर तुम्हाला जर हे थालीपीठ छान असं कुरकुरीत हवं असेल तर हे थालीपीठ भाजताना तुम्ही गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवू नका, तर मध्यम आचेवर भाजा, म्हणजे हे थालीपीठ छान असं हलकंसं कुरकुरीतपणा त्याला येईल. आता या ठिकाणी मला थोडीशी मऊसूत असे हे बनवायचे आहे, खुसखुशीत थालीपीठ बनवायचे आहे, त्यामुळे मोठ्या आचेवर मी हे भाजणार आहे. ही एक छान सिक्रेट टिप्स आहे, ती तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुम्हाला जर कुरकुरीत हवं असेल तर गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवा, मध्यम आचेवर बनवा आणि छान असे खुसखुशीत हवे असतील, मऊसूत हवे असतील तर मोठ्या आचेवर भाजा. त्याचबरोबर तुम्हाला खूपच जास्त मऊसूत हवे असतील तर तुम्ही यामध्ये बटाट्याचा देखील वापर करू शकता. उकडलेला बटाटा देखील मिक्सरला हलकासा फिरून तो देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. परफेक्ट असे मऊसूत असे हे धिरडे तयार होतात. आपण गरमागरम हे थालीपीठ डिशमध्ये सर्व करूया. त्यासोबत शेंगदाण्याची आमटी आपण ठेवलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि कमेंटचं ऑप्शन बाजूला सरकून या ठिकाणी हाईप हे ऑप्शन दिसतं, त्या हाईपवर क्लिक करायला देखील विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला श्रावण महिना उपवासाची कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील, जेणेकरून तुम्हाला त्या पुढे नवरात्राच्या उपवासासाठी देखील उपयुक्त असतील, अशा सर्व रेसिपींची नावे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. लवकरात लवकर त्या सर्व रेसिपीज यूट्यूबवर शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. अगदी छान मऊसूत खुसखुशीत आपलं हे उपवासाचे थालीपीठ या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या पद्धतीने या अगोदर आपण या उपवासाच्या थालीपीठच्या रेसिपी देखील पाहिलेल्या आहेत. त्या जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर ते पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये छान अशा श्रावण स्पेशल एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.